न इंटरव्ह्यूला क्वेश्चन विचारतात. बघा, इंटरव्ह्यूला 2 टाईपचे क्वेश्चन आहेत. वेअर यू स्टोअर दी टेस्ट डेटा in your project, or question, or how will you read the Excel file? Answer: we use Apache POI. हे लक्षात ठेवा. Apache POI Maven dependency to read a file. ठीक आहे, आपण काय करतो, Apache POI वापरतो टू रीड दी एक्सेल फाईल. फर्स्ट थिंग, हे मिळतं कुठं? आपलं क्रोमला जायचं. अरे काय ना ओके, क्रोमला गेल्यानंतर इथं आल्यानंतर व्हॉट वी नीड टू डू, कुठलं Apache POI Maven डिपेंडन्सी. बरोबर. आणि ह्या वेळेला तुम्हाला मी सगळ्यांना शिकवलं ते कसं असतं का. आपण एक कॉपी करूया, ह्याला क्लिक करूया, कंट्रोल-C करूया. आता तुम्ही तुमच्या प्रोजेक्ट मध्ये ह्याला एका ठिकाणी टाकून द्यायचं. ठीक आहे, आपण काय करूया, हे दिसतंय आपलं मेवन डिपेंडन्सी, pom.xml दिसतंय. pom.dependency ह्याच्यामध्ये आपण कुठल्या एका प्रोजेक्ट मध्ये टाकून देऊया. डिपेंडन्सी इथे टाकलं, सेव्ह केलं. राईट साईडला बघायचं, ते डाउनलोड करून घेतं. हे फास्ट आहे, एकच दोन फाईल आहे, त्यामुळे त्याने इमिजिएटली फास्ट डाउनलोड पण करून घेतलं. हे बघा, डाउनलोड झालाय, तेव्हा बिल्डिंग करायला लागला. झालं का डाउनलोड रिसोर्स द्या. आता जर तुम्ही इथे बघताल मेवन डिपेंडन्सी मध्ये, आता मी तुमच्यासाठी ऍड केलं होतं, तुम्ही बघू शकता Apache म्हणून नाव आलं सगळं कुठेतरी. Apache हे दिसतंय POI. ह्याच्यामध्ये बेसिक त्याचा कोड असतो. त्यात खूप साऱ्या फाईल्स आहेत, ज्या तुमच्या एक्सेलचे रिलेटेड वगैरेचे फाईल असतात. त्याचं आता सध्या काम नाही आपल्याला. हे पटलं सगळ्यांना. पहिली स्टेप ही झाली. दुसरी स्टेप, इन एक्सेल देअर आर 2 टाइप्स ऑफ फाईल. तुम्ही कधी पण बघा, 2 टाइप्स ऑफ फाईल असतात. म्हणजे नीट जर ऑब्झर्व केलं, XLS असतं, .xls, आणि नंतर असं XLS असतं, बरोबर ना. डिपेंडिंग अपॉन फाईल तुम्हाला, सो बेस्ड ऑन दी extension we need to use either HSSF or XSSF class to read Excel file. ठीक आहे, आता मला ह्याचा कोड पाहिजे. काय ना, आपण सिंपल ChatGPT करायचं, ChatGPT कोड टाकायचा, मग मला कोड दे जावाचा एक्सेलरेटचा, आणि तो कोड आपण आपल्या ह्याच्यामध्ये कॉपी करायचा आणि थोडं कस्टमाइज करायचं. आपण ChatGPT एकदम बरोबर देत नाही, थोडं 19-20 करावं असतं, ते आपल्याला शोधायचं असतं. रेड एक्सेल फाईल कोड इन जावाला हे महत्वाचं आहे. युझिंग Apache POI हे लिहितो मी. सांगतो बघा, हे स्टेप दिलाय बघा, हे मेवन डिपेंडन्सी वगैरे ऍड करा म्हणतात. आता आपण हे पण ऍड करूया, आलं हे कलेक्शन. ठीक आहे, आपण हे पण ऍड करूया. मी तुम्हाला हे असं का देतोय माहितीये का, इन फ्युचर मध्ये तुम्हाला कधी काय डाऊट आला, सेम ChatGPT विचार, काही प्रोसेस देतो, त्याला फॉलो कर. आजकाल सगळेजण हेच करतात, इव्हन आम्ही पण हेच करतो ऑफिसमध्ये. हा कोड येतोय, एक्सेलरेटचा कोड येतोय. आम्ही पूर्ण बघा, पब्लिक क्लास पासून दिसतोय, एक क्लास बनवूया आपण एक्सेलरेटर म्हणून. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा, कारण इंटरव्ह्यूला विचारतात तुमचा टेस्ट डेटा कुठं असतो. म्हणून मी काय करतो, व्हॉट आय विल डू, आय विल क्रिएट वन क्लास, पब्लिक स्टॅटिक एन्व्हायरमेंट म्हणून,
फिनिश याला आपण ह्याच्यात टाकू, याला उचलूया, ह्याच्यात टाकूया. ठीक आहे. नाव हा झाला माझा पब्लिश डिपार्टमेंट. ही फाईल आपण करूया. आपण सिम्पल त्याच प्रमाणे करायला जायचं, काही वेगळं नाही करायचं. ह्यात खूप असा कोड असतो जो अननोटेड पण असतो, तो आपण काढून टाकूया. ते तुम्हाला कामाचं नाही. इंट्रोच्या पॉईंटनी बघतोय मी बोलतोय. मी असा कोड लिहिला, हे सगळं दिसतं. ओव्हर करायचं, काहीतरी सजेशन देतं गुगल, म्हणजे ज्या ज्या तुम्हाला जाते का बघा, नाही झालं तर मग आपण सोल्युशन काढायला चालू करूया. ह्यातलं कुठलं दोन्ही पण सेमच आहे ना. पीवाय एस एस वाला करून बघा. चेक करूया एस एस वाला घ्यायचं आहे का दुसरं वाला घ्यायचं. एस एस वाला घेतला, आपण ह्याला ट्राय करू बघा. होतंय का नाही. तर मला एरर यायला लागला होता ना, मी परत उलट जायला चालू केलं. एस एस वाला ट्राय करूया. बघा गेलं सगळं बऱ्यापैकी. ओव्हरऑल फक्त हे करा, तुम्हाला कळतंय की काय काय एरर काढायचं. अजून कुठले एरर आहे का? ठीक आहे, मला एवढं नकोच. आपण आठवतं आपण याच्याबद्दल पण शिकलो होतो, एक्सेप्शन असतं. आपण जनरल एक्सेप्शन म्हणून लय लोड नाही घ्यायचा. ई डॉट प्रिंट स्ट्रक्चर. ओके. आता त्यांनी काय सांगितलं बघा, आपण ज्या फाईलला लोकेशन टाकतो त्या फाईलची फाईल. आता जर तुम्ही इथे नीट ऑब्झर्व करा, त्या फाईलचं एंड विथ केलेलं आहे, एंड विथ डॉट एक्सएलएस केलं तर कुठलं वापरायचं? एक्सेस वापरायचं. मग आता इथे हे कॉपी करतो, तर तुमची ही फाईल असेल तर तुम्हाला हे वापरायचं, हा पाथ वापरायचा. जर हे असेल तर एच एस एफ वापरायचा. ठीक आहे. आता आपण जो कोड केलाय, आपल्याला काय करायचं, एक फाईल बनवायची. तर एक फाईल बनवू. ठीक आहे, नवीन फाईल बनवली. इथे आपण युजर नेम, पासवर्ड आपण काय टाकू, युजर वन असं लिहा. पासवर्ड लिहा म्हणजे मला जरा बरं पडेल. युजर टू, पास टू. युजर थ्री, पास थ्री. युजर फोर, पास फोर. अनिकेत, सही कुठे गेली का? कोण कोण बसताय? ठीक आहे. त्याला मी काय करतो, स्टोअर करतो. मी कुठेही स्टोअर करू शकतो. मी तुम्हाला फाईल कशी कॉपी पाथ कसा कॉपी करते बी शिकवतो, डोंट वरी. चला मी सध्या बोलतो ऍटोमेशन डॉक्युमेंट, ऍटोमेशन डॉक्युमेंट डेस्कटॉपला काय मोर ऍक्शन मधून डेस्कटॉपवर स्टोअर करतो. ब्राउज दिस पीसी करूया, डेस्कटॉपला ठेवूया. ठीक आहे. आपण करूया टेस्ट डेट. इथं तुमचं एक्सटेन्शन बघा, तो आलं होतं ना, एक्सएलएस वगैरे काय आहे का. ठीक आहे, आपण डायरेक्ट टेस्ट डेट एक्सएलएस करू. ठीक आहे, ही माझी फाईल झाली. ह्या शीटचं नाव का शीट वन हे लक्षात ठेवा. मला सेव्ह करतो आणि ह्याला क्लोज करतो. विंडोज डी दाबून खाली येतो इथं. मला आता ह्या फाईलचा पाथ द्यायचा, सिम्पल राईट क्लिक करायचं आणि ते ना आजकाल विंडोज 11 ला कॉपी ऍज पाथ करायचं, पूर्ण ते पूर्ण कॉपी करून देतो. आणि हा आपला हा जो पाथ आहे त्या ठिकाणी ते टाकायचा, पूर्ण काढा. का तो येताना कॉपी पेस्ट डबल कोट मध्ये येतो, तुम्हाला काय करायची गरज नाही. आणि हे लक्षात ठेवा, याच्यामध्ये असे स्लॅश असतात, त्याला हा एक स्लॅश कळत नाही म्हणून ते इग्नोर करण्यासाठी डबल स्लॅश द्यावा लागतो.
आणि ऍट दी एंडला आपल्याला सेमिकोलॉन द्यावं लागतं ऍज पर रूल. आपण काय करतोय, मी एवढा आवड कोड नाही बनवते. आता आपलं एक्सएलएस आहे बरोबर आहे, म्हणजे मला ह्याची गरज नाहीये. म्हणजे आपल्याला इंटरव्ह्यू साठी कोड पाहिजे म्हणून मी हे काढून टाकतो. बरं शीट बनवलं, हे बनवलं, आणि आपल्याला सध्या ह्याची काहीच गरज नाही. आपण सगळ्याची व्हॅल्यू स्ट्रिंग व्हॅल्यू घेऊया. ठीक आहे, आपल्याला इंटरव्ह्यू साठी काम करायचं आहे. म्हणून हे तुम्हाला विचारत नाही, ते फक्त कोड लिहायला होतात, आपल्याला कोड लिहायचा आहे. आता हे कोड बघा कसं पण दिसतं ना, कंट्रोल दाबा, कंट्रोल आय दाबा, आलं प्रॉपर आलं. आपण आता काय चुकतंय बघा, फॉर लूपला आलं, कुठे एरर आहे का, अजून कुठे एरर आहे का. कंट्रोल ए पर कंट्रोल आय करतो, सेट केलं त्याने. नाव लेट्स ट्राय, हे व्हॅल्यू प्रिंट होती का. आता कसं जायचं ते बी सांगू तुम्हाला. स्टेप 1 मध्ये बघा, पहिलं आपल्याला काय करावं लागतं, हे कॉपी करावं लागतं. ह्या तुमच्या फाईल आहेत, ते स्टेप्स विचारतील. पहिली स्टेप काय असेल, आपण एक क्रिएट करतो फाईल इनटू स्ट्रीम टू डीडी दी फाईल. स्टेप 2 मध्ये काय करतो, आपण त्या फाईलचा ऑब्जेक्ट बनवतो. कोणत्या फाईलसाठी काम करायचं आहे, म्हणजे एक वर्कबुक बनवतो. मला हे वर्कबुक माहिती आहे का. बरं, स्टेप 3 मध्ये आपण वर्कशीट करतो. ठीक आहे, 3 गोष्टी लक्षात ठेवा. आता हे तुम्हाला ह्याच्याबद्दल थोडी माहिती देतो. जेव्हा पण तुम्ही एखादं एक्सेल ओपन करता, बघा वाक्य आहे का, बघा ही जी नवीन फाईल बनवतो दॅट इज कॉल्ड एज वर्कबुक, दॅट इज, म्हणून आपला ह्याचा ऑब्जेक्ट बनावा लागतो. पहिला आपला फाईलचा ऑब्जेक्ट बनवायचा, नंतर ह्या वर्कबुकचा बनवायचा, नंतर ह्या शीटचा बनवायचा. कोणत्या शीटवर काम करायचं, शीट 1, शीट 2, शीट 3. नंतर त्या सेलचा बनवायचा, रोचा बनवायचा, रो म्हणजे हॉरिझॉन्टल रोज, मग कॉलमचा बनवायचा. असे ते प्रकारचे. बरोबर, ऑब्जेक्ट वर्कशीट केलं. नंतर स्टेप 4 मध्ये क्रिएट ऑब्जेक्ट ऑफ रोज. स्टेप 5 मध्ये इटरेट रोज. स्टेप 6 मध्ये क्रिएट ऑब्जेक्ट ऑफ सेल. स्टेप 7 मध्ये तुम्हाला इटरेट करावं लागतं सेल व्हॅल्यू, म्हणजे सेल. बरोबर आहे, म्हणजे कसं सांगतो तुम्हाला, आपण 1 बाय 1 जाऊया. बघा, मला थोडं छोटं करतो. नीट तुम्ही बघा, पहिल्यांदा आपण काय केलं, ऑब्जेक्ट बनवलंय. हे असं ठेवतोय बरोबर. त्याला आता मी रन करायला चालू करतो, डिबग करायला चालू करतो. हा जो फाईल पाथ आहे बघा, हा फाईल पाथ म्हणजे आपला हा आलेला आहे. मी वर्कबुक बनवली, एंड विथ एक्सेलएस आहे बरोबर ना, आणि फाईल मध्ये एक्सेलएस आहे म्हणून आपल्याला एक्सेस वापरलं. त्या वर्कबुकचा ऑब्जेक्ट बनवला, आठवलं. न्यू वर्डनी काय होतं सांगा बरं, आठवतंय.
ऑब्जेक्ट न्यू वर्डनी ऑब्जेक्ट म्हणतो. म्हणून पहिला आपण वर्ब बघा, पहिला फाईल इनपुट स्ट्रीमचा ऑब्जेक्ट बनवला, नंतर आपण वर्कबुकचा ऑब्जेक्ट बनवला, नंतर आपण वर्कशीटचा बनवतोय. आता गेट झिरो आहे. झिरो म्हणजे काय? ही जी एक्सेल फाईल आहे, इंडेक्सिंग असतं. झिरोचे इंडेक्स, फर्स्ट इंडेक्स, सेकंड इंडेक्स. जर तुम्हाला नाव नसेल माहित, तुम्हाला लोक सिक्वेन्स माहित असेल तर 0, 1, 2 असा तो प्रकार आहे. बरोबर. नंतर तो रोज काउंट करतो. आता रो मध्ये बघायचं किती आलं, किती आलं चेक करू शकतो आपण. किती आले तुम्ही सांगू शकता? बघा दिसतंय, जर तुम्ही नीट ऑब्झर्व करा. रोज मध्ये 1, 2, 3, 4 एंट्री आल्या. बरोबर, सगळ्यांना मान्य? 5 एंट्री आल्यात. आपण चेक करू, आपण जी फाईल बनवली होती त्यामध्ये 5 एंट्री आल्यात का? आल्या का 5 एंट्री? सगळ्यांना मान्य? म्हणून पहिला आपण रो साठी विचार केला. आता काय करतोय बघा, ह्याचा अर्थ काय त्या म्हणजे त्या शीट, पहिल्या शीट मधला ह्या रो साठी विचार करा. आता सेल साठी, त्या रो मधल्या सेल साठी काम करून इथे चेक करा, पहिली कोणती व्हॅल्यू चेक झाली. आलं का? युजर नेम झालं. हा फॉर लूप सारखा असतो, कसा असतो ते मी सांगू. डेटा नेहमी असं वर्कआउट करतो आपण, पहिली पूर्ण रो अशी, मग असं, मग ही रो. म्हणून पहिल्या रोचा हे प्रिंट केलं, मग हे करतो. चेक करा आता. पासवर्ड आलं. नंतर दुसरी रो घेतली, बरोबर, वरती गेला, दुसरी रो घेतली. आता दुसऱ्या रोचा फर्स्ट कॉलम आला, युजर 1, युजर 2, पास, युजर 1 पास आणि बसते. सगळ्यांना मान्य? पटतंय? हॅलो, ऑल सेट आहे. हा छोटासा कोड आहे, इंट्रोला विचारा, त्यामुळे हा कोड थोडा फायदा आहे, आठवण घ्या. मी तुम्हाला एवढा सगळा देतोय, पण ऍक्च्युली एवढा सगळ्या कोडची गरज नाही. मी कोड कमी पण करू आपण थोडासा, तुमचा फायदा होईल, म्हणजे कन्फ्युजन कमी होईल. मी वरचं ट्राय कॅश नाही दिलं चालू होते खालचं. ठीक आहे, एवढं लिहा, काम होऊन जाईल. ह्या कोडची प्रॅक्टिस खूप वेळा करा, तुमचं काम सोपं होईल. ऑल सेट आहे? मला डाऊट आहे ह्या केसमध्ये? सर हा टेस्ट डेटा आता तुम्ही जो सांगितला, तर हा बेसिकली कोणत्या लेअर मध्ये यूज होतो? सर आपण आठवलं का, फ्रेमवर्क मध्ये केलं होतं. फ्रेमवर्क मध्ये आपण 8 लेअर बघितले होते. त्या 8 लेअर मध्ये एक लेअर आहे ते टेस्ट डेटा. आठवलं का तुम्हाला? हे बघायचं. ओके. कॉन्फिग लेअर मध्ये पण तुम्ही एक सांगितलं होतं युजर नेम तर पासवर्ड. कॉन्फिग लेअर मध्ये आपण शिकलो. कॉन्फिग लेअर मध्ये आपण काय करतो बघा, ऑब्झर्व करा. आपण युजर नेम, पासवर्ड ह्या गोष्टी होतो ना. URL, डोमेन, कोणत्या कोणत्या एन्व्हायरमेंट, कोणत्या एन्व्हायरमेंट आपल्याला रन करायचंय. बरोबर सर? बरोबर. पण तिथं आपण म्हणजे फ्रेमवर्क लेवल स्ट्रक्चरला तिथं टेस्ट डेटा नावाचं म्हणजे फोल्डर वगैरे कसं असतं म्हणजे? हो सर, ऐका ना, ह्यामध्ये आपण काय करतो माहिती का, आता मी आपले ह्या फ्रेमवर्क लेवल, इथं कुकुंबर दिसतंय तुम्हाला, ह्याच्यामध्ये आपले हे फोल्डर म्हणतात. बिझनेस स्टार्टर झाला ना, इथे आपण पॅकेज बनवू. राईट क्लिक करायचं, न्यू म्हणायचं, एक पॅकेज बनवायचं आणि इथे टेस्ट डेटा म्हणायचं.
म्हणजे पॅकेज लेवलला बेसिकली टेस्ट डेटा. एक्झॅक्टली. आणि ह्याच्यामध्ये ती फाईल टाकायची, जसं की ह्या केसमध्ये आता मी असं करतो. ठीक आहे. आणि आपल्या ऍक्च्युअल स्क्रिप्ट मधनं मग इकडं कॉल करायचं ते बेसिकली. एक्झॅक्टली सर, बरोबर. कॉल करायचं, राईट. इथे ही असते, तुमचं हे लोकेशन झालं, हे फाईलचं पाथ द्यायचं, राईट क्लिक करायचं, मी तुम्हाला सांगितलं, शिकवलं हे. कॉपी ॲज पाथ म्हणायचं. कुठे गेले याच्यात माहिती का? ठीक आहे, ह्याला कॉपी ॲज पाथ म्हणायचं, तुम्हाला पाथ मिळून जातो. हवाला पाथ द्यायचा. आता पटलं? हो बरोबर. अजून काय डाऊट आहे त्यामध्ये सांगा. ओके, आता इथंच तुमची एक फाईल बनवा. कुठली वाली? अजून एक प्रॉपर्टी बनवायची. इथं आपण कॉन्फिग डॉट प्रॉपर्टी, इथं जसं सेंड डॉट प्रॉपर्टी दिली ना, हा लेवलला आपण कॉन्फिग प्रॉपर्टी बनवतो. त्याला काय सेपरेट पॅकेज बनवतो. कॉन्फिग डॉट प्रॉपर्टीज, बरोबर. आपण इथं ते युजर नेम पासवर्ड टाकतो. PQR तुमचं एन्व्हायरमेंट कोणतं, आणि ह्याचा कोड मी तुम्हाला दिला होता, राईट, कसं रीड करायचं. एन्व्हायरमेंट QA तुमचं डेव जे पण कसं ते करेक्ट. तर आपलं हे पण झालं होतं बघा, कॉन्फिग लेअर पण झालं होतं. मी तुम्हाला फॉर्म लेअर पण शिकवलं त्या दिवशी. रिपोर्ट लेअरचं मला ऑटोमॅटिक रिपोर्ट बनवत असतो, हे तुम्हाला शिकवलंय. टेस्ट लेअर मध्ये आपण फीचर फाईल स्टेटमेंट फाईल शिकवलंय. बेस लेअर हुक असतं. आता राहतोय GUI लेअर. GUI लेअर म्हणजे कसं असतं म्हणजे का, आपण डायरेक्ट क्लिक नाही करायचं, तो वेब एलिमेंट ह्याला पाठवायचा आणि क्लिक करायचं. ठीक आहे, ते सध्या एवढं नको इम्पॉर्टंट आहे. आता आपण एक राहतोय आपला शेवटचा टॉपिक, तो आहे डेटाबेस. आता डेटाबेस माझ्याकडे नाहीये, मला डेटाबेस इन्स्टॉल करावं लागेल. पण मीन व्हाईल व्हॉट वी विल डू, एक छोटासा 4 लाईनचा कोड आहे. इंट्रो साठी विचारतात, हाऊ विल यू रीड डेटा फ्रॉम डेटाबेस इन जावा. माझ्याकडे कोड असतो एवढाच कोड आहे. एवढा कोड द्या, खुश होऊन जातो. आणि हे कोडची खूप वेळा प्रॅक्टिस केली. जेव्हा मी स्टार्टला होतो ह्याच्या आणि इंट्रो देत होतो, मी हे कोड अराउंड 10-15 वेळा डेली लिहायचो. वाक्य आहे का, डेली लिहायचं बोलतोय. तुम्ही आठवड्यात एकदा लिहिलं ना, ते विसरून जाताल. डेली लिहिलं ना, तर थोडं हळूहळू गोष्टी त्या परफेक्ट व्हायला चालू होतात. सो आय रिक्वेस्ट अगेन अँड अगेन, तुम्ही जे पण काय पाठ करणार आहे, जे पण काय लक्षात ठेवणार आहे, जेवढं तुम्ही न बघता लिहायचा प्रयत्न करणार. कागद पेन घेऊन, नोटपॅड विटपॅड चालत नाही, कागद पेन घ्यायचा म्हणजे खूप सोपं राहतं. त्यासाठी आता जसं की डेटा रीड करायचा, तुम्हाला कोणता डेटाबेस आहे त्याचा ड्रायव्हर इन्स्टॉल करावा लागतो. क्लास डॉट फॉर नेम मी तुम्हाला त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो. नंतर तुम्हाला ते कनेक्ट करावं लागतं तुमच्या मशीनवरती जो डेटाबेस आहे. ही कनेक्शन स्ट्रिंग आहे. तुम्हाला युजर नेम पासवर्ड द्यावा लागतो. हे हळू थोडंसं, ठीक आहे. नंतर तुम्हाला क्रिएट स्टेटमेंट करावं लागतो, आणि ही तुमची क्वेरी असते. ही क्वेरी मध्ये हा रिझल्ट येतो, हे लक्षात ठेवा. RS मध्ये रिझल्ट येतो. हा रिझल्ट कसा असतो तुम्ही कधी ऑब्झर्व, सगळ्यांनी डेटाबेस बघितलं? हॅलो हॅलो हो सर, म्हणजे जर समजा आपण एखादा रिझल्ट बघितला सगळ्यांनी डेटाबेसचा कसा असतो? टॅब्युलर फॉर्म मध्ये. फॉर्मॅट मध्ये. एक्झॅक्टली तेच मला म्हणायचंय. टॅब्युलर फॉर्मॅट मध्ये असतो. म्हणजे समजा अजून कर, हा मला डेटा अजून करू आपण, हा सगळा डेटा अजून करा. तुम्ही सिलेक्ट युजर नेम पासवर्डची क्वेरी मारली, तुमची क्वेरी काय बेसिकली अजून करा अशी. कुठे गेलं? सिलेक्ट स्टार पेक्षा आपण याला करू, सिलेक्ट युजर नेम कॉमा पासवर्ड फ्रॉम एम्प्लॉय. म्हणजे तुमचा रिझल्ट असा दिसतो. सगळ्यांना मान्य? अशा पॅटर्न मध्ये सर सगळे ऍग्रीज काय गोष्टीला? हॅलो हो हॅलो सर. हो सर. तुमचा रिझल्ट असा येतो ना टेबल फॉर्म मध्ये डेटाबेसचा. आता आपल्याला फक्त काय करायचं, व्हाईल लूप वापरायचं. व्हाईल काय करतो तुम्हाला माहिती आहे? व्हाईल काय, व्हाईल म्हणजे काय माहितीये? व्हाईलचं मिनिंग मराठीत काय असतं? व्हाईलला काय म्हणतात मराठीत माहितीये? जोपर्यंत. हा एक्झॅक्टली, याला जर बोलतात. जर
RS डॉट नेक्स्ट, नेक्स्ट म्हणजे काय, पुढचा एलिमेंट असेल तर, म्हणजे काय, सध्या RS मध्ये काय व्हॅल्यूज आहेत बघा, RS मध्ये एवढ्या व्हॅल्यूज आहेत, त्याचा पॉइंटर इथं आहे, तो चेक करतो बाबा RS डॉट नेक्स्ट आहे का, आहे नेक्स्ट, ही सेकंड रो झाली. पट्टा मी काय म्हणतोय, RS डॉट नेक्स्ट आहे का, आहे, मग तो काय करेल, आतमध्ये जाईल, RS डॉट गेट स्ट्रिंग करायचं, फक्त इंडेक्सने जायचं, स्ट्रिंग 1,2 कॉलम 1 कॉलम 2. म्हणजे तो तुम्हाला कसं दिला केसमध्ये, युजर 1 व्हाईट स्पेस, बरोबर, नाही तर स्पेस दिलेला बघा, हा असं तो प्रिंट करून देईल, पास 1, बरोबर. इथून आला, त्यांनी परत चेक केलं, RS डॉट नेक्स्ट आहे का रे, तो इथून बघतोय नेक्स्ट आहे का, त्याला आहे, मग तो काय करायचा, परत आतमध्ये जाईल, आता काय प्रिंट करेल, युजर 2 पास 2, असं तो व्हॅल्यू घेऊन तो, परत तो इथून चेक करेल, RS डॉट नेक्स्ट आहे का, आहे, अरे युजर 3 पास 3, परत तो इथून चेक करा, ह्याला नेक्स्ट आहे का, आहे, युजर 3 युजर 4 5, बरोबर. आता तो इथून चेक करा, नेक्स्ट आहे का त्याला, हॅलो, नेक्स्ट आहे का त्याला, काय नाही. नेक्स्ट नाहीये त्याला, राईट, तो काय करेल, तिथून बाहेर पडेल आणि ते कनेक्शन क्लोज करेल. अशा प्रमाणे डेटाबेसची बी क्वेरी चालते. तुमची जी काही क्वेरी ती हीच लिहायची असते, बाकी काहीच करायचं नसतं तुम्हाला, आणि तुमचं जे आउटपुट आहे ते फक्त रिटर्न करायचं असतं. मला जसं की आता ऍझ्युम करा, मला एखादा कोड कोण लिहिला असेल, तुम्ही कसं करणार, पब्लिक स्ट्रिंग रीड डेटा फ्रॉम DB, मी ते काय करणार, स्ट्रिंग क्वेरी लिहिणार, ही क्वेरी बघा वाक्य आहे का, ही क्वेरी मी काय करणार, इथून कॉपी करून इथे पाठवणार, बरोबर. आणि रिटर्न मध्ये मला काय पाहिजे ते मी घेऊन देणार. आता तुम्ही हा रिझल्ट सेटला कन्वर्ट पण करू शकता, जसं की लिस्ट ऑफ ऑब्जेक्ट करा, तर तुम्ही ते नको करू, तुम्ही अवघड जाईल, म्हणून मला ते नाही शिकवता आलेलं जायचं, एवढं करू शकतो. इथं वाईट करू आपण, ही क्वेरी तुम्ही पास करणार, तुमचा डेटा ना तुम्ही ह्याच्यावरती काम करणार. ऑल सेट आहे, कोणाला डाऊट आहे केसमध्ये, हॅलो हॅलो, ऑल सेट आहे. मी आता 2 मिनिटं घेतो आणि थोडंसं आपण डिस्कशन करूया. बरं, मी ह्याला पॉज करतो.